नको त्याला दर्शन करायचं दर्शनासाठी मी पायरी पर्यंत गेलो दर्शन तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे। आपण जर बघू शकतो या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक हे आता दाखल होऊ लागले। मी आता सध्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य उत्तर महाद्वाराच्या बाहेर आहे। आपण जर मंदिर परिसरामध्ये जर बघतोय मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। काल मध्यरात्रीपासूनच ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणासाठी लाखो भाविक हे देशभरातून त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झाले होते। त्यामुळे आता सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते। पहाटेपासूनच त्र्यंबकराजाची विधिवत पूजा करून पहाटेपासून हे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आणि आता पहाटेपासून ही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देखील येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुखकर दर्शन मिळावे यासाठी ठोस त्या उपाययोजना केल्या जात आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून देखील मंदिर प्रशासनाच्या आजूबाजूला जो आहे तो मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आला आहे। सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करताय। आपण जर बघू शकतो तर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्यात। देशभरातून त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी हे भाविक येत असतात आणि सकाळपासून आता त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करताना पाहायला मिळत आहे। कुशावर्तापासून तर जवळपास त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापर्यंत ही गर्दी भाविकांची पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत आज दिवसभरात लाखो भाविक हे त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतील असा अंदाज देखील आता मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून व्यक्त केला जातोय। कॅमेरामॅन मयूर बारकेरसह शुभम बोडके, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।